पोळी असू दे किंवा भाकरी, त्यावर ही चटणी आणि वरून कच्च्या तेलाची धार तोंडाची आणि जेवणाची चव अगदीच वाढणार. बनवायला खूप सोपी ही चटणी आहे. उन्हाळ्यामध्ये भाज्या खायचा इच्छाच होत नाही किंवा खाव्या वाटत नाही, त्यावेळेस तुम्ही ही चटणी नक्कीच बनवून बघा. एकदा बनवली की महिनाभर टिकते आणि खूपच चविष्ट लागते. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे कारळं. हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळेल. बऱ्याच ठिकाणी याला कुरासनी पण म्हणतात. आता हे कारळं स्वच्छ साफ करून घ्यायचं. बऱ्याच वेळेस यामध्ये खडे असतात, त्यामुळे एकदम छान निवडून घ्यायचं. नंतर कढईमध्ये टाकून कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं. हलकासा रंग बदलेपर्यंत आणि उडायला लागेपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. आता गॅस बंद करून याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढायचे आहेत आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता हे बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता. आता यामध्ये जिरे, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि भरपूर असा लसूण यामध्ये टाकायचा आहे. परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि आपली चटणी तयार आहे. एकदा बनवली की महिनाभर आरामात टिकते. कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. तुम्ही हे चटणी भाकरीसोबत, भातासोबत तोंडी लावणं म्हणून किंवा चपातीसोबत खाऊ शकता. या चटणीसोबत तुम्ही दही जर घेतलं तर जेवणाची अगदीच चवच वाढेल. उन्हाळ्यामध्ये दही असंही खावं तर दही, चटणी आणि भाकरी, चपाती तुम्ही खाऊ शकता. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही चटणी आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.